सो वेलकम बॅक गाईज. पियुष पाटील तुमचं स्वागत करतोय माझ्या आपल्या पॉडकास्टवर. मान्सून चालू झालेलं आहे. हॅपी मान्सून. आज एक वेगळीच एनर्जी आहे. मी बघितलं बाहेर काय जबरदस्त पाऊस पडतोय. होप सो तुम्ही पण घरात सेफ असाल आणि मस्त एन्जॉय करत असाल मान्सून आपल्या फॅमिलीसोबत. मस्तपैकी बटाटे वडे करा, भजी करा, चायसोबत कॉफीसोबत एन्जॉय करा. मी पण एन्जॉय करतोय. फक्त एवढंच सांगतो, कोणाकडे फोर व्हीलर असेल तर मस्तपैकी राईडला जावा आणि सेफ राईड करा. कारण की कसं आहे, पावसाळा आहे, खूप ठिकाणी पाणी चोक होतो. सो त्यामुळे टार्झन बनायची काही गरज नाही तुम्हाला. तुमच्या वाटी तुमची अख्खी फॅमिली पडली आहे. त्यांचा विचार करा आणि स्वतः पण सेफ राहा, दुसऱ्यांना पण सेफ राहून द्या. तर चला आजचं पॉडकास्ट चालू करू. टॉपिक आहे आपला स्ट्रेस मॅनेजमेंट. मी बघतोय खूप लोक आजकाल जाम विचार करतात आहे, म्हणजे जेन्युनली ओव्हर थिंक खूप करतात आणि एकदम फालतू विषय असतात त्यांच्या डोक्यात. म्हणजे मी सगळ्यांचाच नाही बोलत आहे, खूप असे लोक आहेत ना, म्हणजे ऑलमोस्ट पकडले तर खूप डोक्यात फालतू विचार भरले असतात त्याने ते ओव्हरथिंक करतात आणि त्यासोबत ते कोपअप नाही करू शकत. सो त्यासाठी मी एक नॉर्मल आयडिया शेअर करतो. मी काय आज सर्टिफाईड प्रोफेशनल नाही आणि मला नाही व्हायचं आहे. बाय द वे, आवाज आपला बेटर येतोय की नाही कमेंट्समध्ये सांगाच, कारण की मी आवाजात खूप प्रॅक्टिस केली, एनहान्स केला आवाज. कारण की आधी मला खूप लोक बोलले की आवाजात इश्यू येतात आहे. सो मेन टॉपिक आवाजच आहे आपल्या व्हिडिओचा. जर तुम्हाला आवाजच क्रिस्टल क्लिअर नाही आला, सो तुम्ही ऐकूच नाही शकत आणि माझी गोष्ट तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाही. सो होपसो आवाज आता या व्हिडिओमध्ये चांगला रेकॉर्ड होतोय. मी नंतर चेक करेल. सो आता मी बोलतो, स्ट्रेस मॅनेजमेंट कसं आहे माहिती का ही गोष्ट मित्रांनो. जेव्हा जेव्हा तुम्हाला स्ट्रेस येतो ना, तेव्हा तुम्ही त्याला डायव्हर्ट करा. मी पण तेच करतो. आता तुम्ही बोलाल डायव्हर्ट कसं करणार? हे बघा, तुम्ही मार्ग शोधला तर खूप मार्ग भेटतात. जर तुम्ही शोधणारच नाही तर तुम्ही त्यात अडकून पडणार. सो स्ट्रेस तुम्हाला जर मॅनेज करायचा आहे ना, तर तुमच्याकडे एकच ऑप्शन आहे, गोष्टी डायव्हर्ट करा. म्हणजे माइंडला डायव्हर्ट करा त्या गोष्टीपासून. की समजा तुम्हाला एक गोष्टीचं टेन्शन आहे, फॉर एक्झाम्पल तुम्ही काय करा, काहीतरी काम शोधा. म्हणजे असं घरातल्या घरात कुठे असं तिथे काय पण असं गेम खेळा, नॉर्मल काय असेल तर उरलेलं काम ते करून घ्या. पण त्याला डायव्हर्ट करा त्या सर्टन टाईम पिरियडसाठी. कारण की जर तुम्ही त्याला डायव्हर्ट नाही केलं ना, तर अख्खा दिवस किंवा अख्खा वीक किंवा अख्खा महिना ते तुम्हाला सारखं डोक्यामध्ये बॅक ऑफ द माइंड ते हे राहणार. तुम्हाला फिरत फिरत राहणार. सो कसं आहे ना, जेव्हा तुम्ही त्यासोबत कोपअप कराल, सो ते तुम्हाला खूप बेनिफिशियल ठरेल इन सेन्स ऑफ हेल्थ. कारण की आपल्याला वाटतं स्ट्रेस ही अशी गोष्ट आहे ना, ती तुम्हाला हळूहळू हे करते, आतून पूर्ण खोकला करून टाकते तुमच्या माइंडला. तुम्ही खूप विचार करतात आणि खूप विचार केल्यावर तुम्ही जे इम्पॉर्टंट डिसिजन्स आणि इम्पॉर्टंट गोष्टी आहेत त्याला तुम्ही एक काय होतात, एक हे करतात, लांब करतात स्ट्रेसमुळे. आणि ओव्हरथिंक पण तोच एक कारण आहे स्ट्रेसचाच आहे. कारण की जेव्हा तुम्ही ओव्हरथिंक करणार तेव्हा तुम्हाला स्ट्रेस येणार आणि जेव्हा तुम्ही स्ट्रेस घेणार तेव्हा पण तुम्हाला ओव्हरथिंक होणारच. कसं आहे ना, आता मी लहान लहान पोरं पण बघतो, अरे त्यांची एज पण नाही, ते स्ट्रेस घेतात आहे. अरे कशाला? मला ते समजत नाही. सो मी त्यावर एक ऑप्शन काढला आहे. कसं आहे ना, जेव्हा जेव्हा तुमच्याकडे स्ट्रेस आहे ना, तुम्ही एक बॅक ऑफ द माइंड अशी गोष्ट ठेवा, की अरे मी स्ट्रेस घेतला तर ती गोष्ट माझ्या हेल्थला खूप बॅडली इफेक्ट करेल. आणि हे सारखं तुमच्या डोक्यात आलं पाहिजे जेव्हा जेव्हा तुम्हाला टेन्शन येईल ना, कॉज हीच गोष्ट तुम्हाला त्यापासून वाचवेल स्ट्रेसपासून. मी काय करतो माहिती का, मला मेनली स्ट्रेस येत नाही, मी घेत पण नाही. कारण की माझ्या बॅक ऑफ द माइंड ती गोष्ट आहे की जर तू स्ट्रेस घेतला तर तुला ती गोष्ट खूप वाईट इफेक्ट करणार आहे आणि कॉज ती मला त्रास देणार आहे. सो मी असं काही गोष्ट करत नाही जी मला त्रास होणार आहे. सो म्हणून मी स्ट्रेस घेत नाही आणि जरी आला तरी मी त्याला सर्टन टाईमपर्यंतच ठेवतो. त्यानंतर मी त्याला हे नाही करत, भाव देत. सिम्पल भाषेत बोलायला तर भाव देत मी त्या स्ट्रेसला. कसं आहे ना, जेव्हा तुमच्याकडे खूप ऑप्शन असतात स्ट्रेसला हँडल करायचे. आता मी काय यात मोठा ह्याच्यात सायंटिफिक उत्तर देणार नाही त्यावर. मी तुम्हाला एक नॉर्मल उत्तर देतो. मला माहिती आहे सायंटिफिक उत्तर दिल्यावर तुम्हाला काय होणार आहे, कोण लक्षात देणार नाही. एक नॉर्मल आपण 1 to 1 बोलतो ना, तसं मी तसा तुमच्याशी बोलतो. समजा आता आपण समोरासमोर बस, तुम्हाला एक गोष्टीचा स्ट्रेस आहे. तुमच्या आजूबाजूला तुमचे मित्र आहेत, शेअर करा. काय मनात ठेवूच नका, शेअर करा. कारण की जर तुम्ही ते मनात ठेवलं ना, तर तुम्हाला खूप बॅडली इफेक्ट करणार आहे पुढे जाऊन इन फ्युचर. असं जर तुमचे मित्र आहेत ना, त्यांच्याशी शेअर करा. काय माहिती का तुमचं त्याचं सोल्युशन भेटलं किंवा ते स्ट्रेसच जाईल निघून. फॅमिलीसोबत शेअर करा. असं कारण की कसं असतं ना, जेव्हा तुम्ही आपल्या लोकांसोबत गोष्टी शेअर करतात ना, तेव्हा तुम्ही
खूप फ्रीली स्वतःला बोलू शकतात. कारण की तेव्हा तुमचे फॅमिली मेंबर्स असतात, तुमचे मित्रच असतात. सो त्यात लपवण्यासारखं काहीच नाही. सो जेव्हा तुम्ही मन मोकळेपणे बोलणार ना लोकांशी, म्हणजे आपल्या ओळखीच्या लोकांशी, सो ते तुम्हाला चांगले सजेशन्स पण देतील आणि फॅमिली मेंबर्स असेल तर वेल अँड गुड. काय टेन्शनच नाही. आपले आई-वडील असतील, आपले भाऊ वगैरे असणार कोण, भाऊ-बहीण त्यांच्याशी शेअर करा. त्यांना नीट डिस्कस करा, की मला असं-असं स्ट्रेस आहे, मला याचं टेन्शन आहे. सो तुझ्याकडे काय ऑप्शन आहे तर तू मला सजेस्ट कर. कसं आहे ना, जेव्हा आपण मोकळेपणाने बोलतो ना, तेव्हाच गोष्टींचे आन्सर्स भेटतात आपल्याला. कारण की जर तुम्ही शेअरच नाही केलं, मनातलं बोललाच नाही ना, तर तुम्हाला समजणारच नाही, की कसं त्या गोष्टीशी हँडल करायचं आहे आणि ते तुम्हाला पुढे जाऊन खूप बेकार रिझल्ट्स भेटणार त्याचे. सो मी तर तुम्हाला नक्कीच सांगेल, की गोष्टी आपल्या फॅमिली मेंबर्सशी वगैरे शेअर करा, जर असं टेन्शन-वेन्शनचा माहोल असेल तर. आणि नेहमी मी हा रूल पाळतो आणि हा मी नेहमी पाळेन, की मला जे पण माझं काम आहे ना बाहेर, ते मी घराच्या बाहेर ठेवून येतो. मी घरात नाही आणत, ना त्याच्याबद्दल बोलत, ना ते करत. ठीक आहे? सो मला काही काम आहे बाहेर, मी ते तिथपर्यंतच ठेवतो. जेव्हा मी घरात येतो, तेव्हा मी फॅमिलीचा असतो पूर्णपणे. ठीक आहे? कसं आहे ना, जेव्हा समजा हे बघा, कामासाठी फॅमिली ॲडजस्ट करते. सो कधीतरी फॅमिलीसाठी कामाने पण ॲडजस्ट केलं पाहिजे, हे माझं म्हणणं आहे. सो मी ते तुम्हाला पण सांगतोय, की आता तुमचं जेवढं पण काम, टेन्शन वगैरे असेल ना, फॅमिलीपासून जेवढं लांब ठेवता येईल ना, तेवढं लांब ठेवा. कारण की तुम्ही फॅमिली जी तुमची आहे ना, ती खूप सेन्सिटिव्ह असते. ठीक आहे. फॅमिलीला बघवत नाही, की तुम्ही स्ट्रेसमध्ये आहात, तुम्ही टेन्शनमध्ये आहात. ठीक आहे. म्हणून एक लिमिट ठेवा. जेव्हा तुम्ही घराच्या आत एंटर कराल ना, तेव्हा सगळं टेन्शन, सगळं काम वगैरे सगळं बाहेर राहून दे. आता तुम्ही फॅमिलीच्या असंच समजा आणि एकदम चिलमध्ये राहा. काही टेन्शन नाही. ठीक आहे, ठीक आहे. ते बघा फ्युचरमध्ये काय होणार त्याचा विचार बिलकुल नका करू. समजलं? जे होणार आहे ते होणारच आहे आणि पास्टमध्ये झालं ते विसरून जा. प्रेझेंट आणि फ्युचरचं बघा. फक्त प्रेझेंटचं बघा मी तर सांगतो. फ्युचरचं पण नका बघू. कारण की काय होणार आहे तुम्हाला पण माहिती नसतं. सो जे काय होणार आहे बघा, जे झालेलं आहे ते तर गेलं आहे. जे होणार आहे त्याचा काय विचार करायचा आहे. जे आहे त्याचं त्याच्याबद्दल डिस्कस करू ना आपण. सो हा माइंडसेट तुम्ही जर ठेवला ना, तर मी नक्कीच सांगतो हा खूप बेनिफिशियल राहणार आहे. सो आता मी तर बोलतो, आता खूप झालं मी हे बोललोय ते. सध्याला मान्सून एन्जॉय करा फॅमिलीसोबत. एकदम फॅमिली टाईम स्पेंड करा, मजा करा, चिल करा. सो मी आता हा व्हिडिओ इथेच थांबवतो. एन्जॉय आणि नेक्स्ट व्हिडिओसाठी स्टे ट्यून. चलो बाय बाय.